हे जे उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये छोटासा फोटो दिसत आहे ना, तो माझे 2 वर्षापूर्वीचे केस होते आणि ते तुम्ही बघू शकता. बिलकुल खांद्यापर्यंत माझे केस होते आणि आत्ताची जी माझी केसांची लेंथ आहे ती बिलकुल कमरेपर्यंत आहे. माझ्या केसांचं टेक्स्चर बघू शकता तुम्ही, व्हॉल्यूम बघू शकता, खूप छान आहे. तर असाच हेअर ग्रोथ टोनर आपण आज बनवणार आहोत. त्याच्यासाठी 3 असे फ्रेश कट केलेले आवळे घेतलेले आहेत मी. एक अद्रकचा तुकडा छान कट करून घेतलेला आहे आणि मूठभर लिंबाची पानं घ्यायची आहेत. ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला अगदी आरामात म्हणजे इझिली अवेलेबल होणाऱ्या आहेत. तेवढाच त्याचा फायदा सुद्धा तुमच्या केसांसाठी आहे. छान अशा तिन्ही सुद्धा वस्तू तुम्हाला मिक्सरमध्ये घालून छान असं वाटण कसं बनवतो आपण तसं बनवून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं म्हणजे त्याची पेस्ट ही चांगली बनते आणि अशा पद्धतीने बघा कापडाच्या साहाय्याने तुम्हाला ते सगळं जो रस आहे ना त्या आवळ्याचा, अद्रकचा, त्याचबरोबर लिंबाच्या पानांचा छान असा स्क्वीज करून म्हणजे पिळून तुम्हाला एकत्र करायचं आहे आणि हेच आपलं टोनर बनतं. तर तुम्ही ॲज इट इज लावलं म्हणजे ह्या सगळ्या वस्तू मिक्सरमधून बारीक केल्या आणि ॲज इट इज ते जे पल्प असतं ना त्याच्यासोबत तर तो हेअर मास्क होईल आणि त्याचं फक्त पाणी तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करून स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर करून लावलं तर ते टोनर होईल. तुम्हाला कसं सोपं होईल ते तुम्ही प्रिफर करू शकता. पण जर ॲज अ टोनर लावलं तर फायदे तर तेच भेटतात, पण केस धुताना वगैरे जे केसांमध्ये ते आवळ्याचे, अद्रकचे जे कण राहतात ना ते राहणार नाही. तर बघा हे जे हेअर टोनर आहे ना ते कसं बनवायचं हे तर तुम्ही बघितलं आहे. त्याचबरोबर आता लावायचं कसं ते आपण बघूयात. स्कॅल्पवरती लावायचं आहे आणि 10 मिनिट मसाज करायचे आहे आणि 1 तासांसाठी तुम्हाला ते केसांवरती आपल्या ठेवायचं आहे. बस एवढंच करायचं आहे आणि तुम्हाला खरंच खूप चांगले रिझल्ट भेटतील. तुम्ही माझ्या स्वतःच्या केसांमध्ये बघू शकता. मी माझे केस वर्स्ट म्हणजे खूप खराब केस बघितले आहेत जेव्हा मी हेअर केअर बिलकुल करत नव्हते आणि जेव्हापासून मी हेअर केअर म्हणजे असे काही हेअर रेमेडीज म्हणा किंवा जे नॅचरल टोनर असतात किंवा हेअर पॅक असतात ते बनवायला लागले आहे ना त्याच्यानंतरचे सुद्धा मी माझे केस बघितले. त्याच्यामुळे याचा फायदा हा नक्कीच होतो. आता याच्यामध्ये ज्या वापरलेल्या गोष्टी आहेत ना म्हणजे जसं की आवळा, अद्रक आणि लिंबाची पानं याचे मी तुम्हाला फायदे थोडक्यात सांगते. तर बघा आवळा काय करतो तुमच्या केसांमध्ये हेअर ग्रोथ असते ना ते करायला मदत करतो. आवळ्यामध्ये जे हेअर स्ट्रेंथ आहे ना म्हणजे की तुमच्या केसांना स्ट्रॉंग बनवण्याचं काम करतो. त्याचबरोबर प्रीमॅच्युअर ग्रेइंग म्हणजे हेअरचा कलर, टेक्स्चर सुद्धा खूप चांगलं होतं. तुमच्या स्कॅल्पची हेल्थ चांगली होते. त्याच्यामुळे तुमचे केस ऑफकोर्स स्ट्रॉंग बनतात. केसांचं टेक्स्चर चांगलं होतं. केस चमकतात, चांगले शाईन येते. त्याचबरोबर तुमच्या स्कॅल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने करतं. अद्रकचे सुद्धा सेम फायदे आहेत. म्हणजे अद्रक सुद्धा तुमच्या केसांमध्ये हेअर ग्रोथ करायला मदत करतं. हेअर लॉस आहे ना तो कमी करतं. प्रीमॅच्युअर ग्रेइंग कमी करतं. त्याचबरोबर डॅन्ड्रफला सुद्धा फाईट करतं. त्याच्याबरोबर स्कॅल्पची जी हेल्थ आहे ना ती सुद्धा इम्प्रूव्ह करतं आणि प्रीमॅच्युअर ग्रेइंगला सुद्धा थांबवतं. त्याच्यानंतर लिंबामध्ये सुद्धा खूप साऱ्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल प्रॉपर्टी असतात. जर तुमच्याकडे कोरफड नसेल ना तर लिंबाची पाने हा बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी. हेअर लॉसला कंट्रोल करतं. डॅन्ड्रफसाठी उत्तम पर्याय आहे. त्याचबरोबर स्कॅल्प मधला ड्रायनेस सुद्धा लिंबाच्या पानांमुळे खूप कमी होतो. ऑफकोर्स हेअर ग्रोथ वाढवतं. त्याच्यानंतर ग्रे हेअर होतात म्हणजे पांढरे केस होणं अवेळी ते सुद्धा थांबवतो. स्कॅल्प मधला ड्रायनेस कमी करतो. त्याच्यामुळे डॅन्ड्रफ सोबत सुद्धा फाईट करतो. केसांचं टेक्स्चर सुधारायला मदत करतो. सो असे खूप सारे फायदे या सगळ्यांचे आहेत. सो असं हे टोनर तुम्ही आठवड्यातून एकदा जर लावलं तर तुम्हाला तुमच्या केसांसाठी खूप चांगले फायदे याचे होणार आहेत.